लेक्चर बंद आहे ना. कोण बोलला? चालू झालं. मग भांडून चालू केलंय. हा हे फाटक चालू आहे का रे? तर हॅलो गाईज, मी चाललोय शॉर्मा खायला. तर तुम्ही बघा तिकडे वरती पुढे ॲक्टिवा 6G वर अंकुर, प्रफुल आणि पियुष बसलेला आहे. इकडे डिस्कवरवरती मी आणि प्रतीक आम्ही दोघे बसलेलो आहे. आणि सुमारे 9:30 वाजायला आलेले रात्रीचे. आणि थंडी खरी लई खतरनाक आहे. सगळ्यांनी आपलं आपलं डबल कपडे घातलेले आहेत. मी टेबल घातले आणि ट्रिपलच घातलंय डायरेक्ट. तुला चरबी आहे भेंडी, बरोबर त्याच्या वरतूनच घेऊन जायचं तुला भेंडी. लय नालाय म्हणून झाला काय पैसा तर थोडंसं लेट आता आहे आणि थंडी असल्यामुळे थोडीशी गर्दी कमी असेल. पण जर ट्रेनचा यायचा टाईम झाला असेल तर लयच प्रॉब्लेम होणार आहे पुढे मार्केटमध्ये. तुम्ही बघू शकता वरती जे धूर वगैरे आहे, पोल्युशन वगैरे आहे आणि लय काय आहे, लय खतरनाक आहे. बघू शकता मला वाटलं बाहेर निघतोय का साला. तर मी मार्केटच्या जवळ पोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता या तिघांना. आणि मस्त इकडे रिक्षाची पण मस्त लाईन लागलेली आहे. त्याचा हॉल लय खतरनाक आहे भेंडी, काय बी बोल. एक नंबर चालू होता. हां हॉर्न आणि लाईट ते लोकल ट्रेनचं काढून आणून इथं माझ्या बाईक याला जाम दे. मराठी झाले आजूबाजूचे सगळे. मला विचार केला रेल्वेवाले पहिलेच गरीब आहे, अजून कसा गरीब तर रेल्वे आता वाढतच नाही. मला कसा त्याला गरीब करून. इकडे 4 व्हीलर अडवून ठेवलेली आहे त्यामुळे ट्रॅफिक होण्याची शक्यता आहे. आणि माझ्या मते फाटक उघडं आहे की नाही आहे कदाचित, कारण गाड्या तर येत आहेत. पण तरी पण काय बोलू नाही शकत या फाटकाचं कधी बंद होईल कधी चालू होईल. उघडा तर चालू आहे. लकी आहोत आम्ही जे फाटक चालू आहे. बंद करतोय तो. पळव रे. बंद नाही करत आहे तुला तसं दिसतंय. आईसा बी जमाला काय इकडे दगडच टाकून ठेवली. तर काही भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये.